चला तर आता हे पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले. दही आणि सपक डाळ आणि शेंगदाण्याची चटणी यासोबत आपण हे खाणार आहोत. कशी वाटली ही माझी रेसिपी मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. शेअर करायला विसरू नका व्हिडिओला. स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानापासून बनणारे पराठे. हे आता आपण हे झाडाचा पाला तोडून घेतलेला आहे. सगळे पानं आपण हे जमा केलेले आहेत. याला आपण आता पाण्याने 2 वेळेस धुवून घेणार आहोत स्वच्छ. हे शेवग्याचे पानं जे आहेत आपण धुवून घेतलेले आहेत आणि याला आपण असं बारीक बारीक असं चिरून घेणार आहोत. आपण आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे पानं एकदम बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. हे शेवग्याचे पानं जे आहेत आपण धुवून घेतलेले आहेत आणि याला आपण असं बारीक बारीक असं चिरून घेणार आहोत. आपण आपल्याला याचे पराठे बनवायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे पानं एकदम बारीक बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. हे मीठ आणि पाणी आपण प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे जिरे पावडर टाकून घ्यायचं आहे. हे लसूण आहे वाटलेला, हा टाकून घ्यायचा आहे. आता हे डाळीचं पीठ आपण घेतलेलं आहे 1 वाटी. आता हे लाल मिरची पावडर टाकली. आपण हिरवा पण मिरची पावडर टाकू शकतो याच्यामध्ये आणि लालही टाकू शकतो तुमच्या आवडीनुसार. दोन्हीचीही टेस्ट चांगली लागते. आता हे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि आपण हे जे शेवग्याचा पाला आपण चिरून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे. आता हे हळदी पावडर टाकलेलं आहे आपण. आता आपण घेत आहोत गव्हाचं पीठ. आता हे तुमच्या मेंबरनुसार फॅमिलीच्या तुम्ही बनवू शकता कमी जास्त प्रमाणात. आता मी हे साधारण 3 मोठ्या आकाराच्या वाट्याने 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं. आपल्याला असं चाळून घेऊन हे पीठ याच्यामध्ये मुलांना टिफिनसाठी वगैरे खूप चांगलं आहे हे खायला पराठे. लहान मुलांना खूप चांगलं. पीठ मळून झालेलं आहे पराठ्याचं. पूर्ण हे पीठ आपलं एकजीव झालेलं आहे.
आता आपल्याला याचे पराठे करून घ्यायचे आहेत. चला तर आपलं आता हे पराठ्याची कणिक मळून झालेली आहे. आपण याचे पराठे बनवणार आहोत. हे सगळं पीठ आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पराठे करून घ्यायचे आहेत. तर हे आपले पीठ आहे म्हणून घेतलेलं. आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. बनवून घेणार आहोत. आपली कणिक आहे मळलेली, हे लावण्यासाठी पीठ. आता आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. हे आपल्याला असं पराठ्यासाठी पीठ घेतलेलं आहे आपण. ह्याला थोडंसं का आपण पीठ लावून घेत आहोत आणि ह्याला आता लाटून घ्यायचं आहे आपल्याला. चेहरा निघून आहे ना केलाच का. एक प्रकारे आपल्याला आता एक एक पराठे असे लाटून घ्यायचे आहेत. आता हे टाकून घ्यायचे आहेत. त्याला तेल टाका. पलटून घ्या. चला तर आता हे पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले. दही आणि सपक डाळ आणि शेंगदाण्याची चटणी यासोबत आपण हे खाणार आहोत. कशी वाटली ही माझी रेसिपी मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. शेअर करायला विसरू नका व्हिडिओला.